सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर हॉलो स्फिअर, राईट. त्याच बेसवर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सॉलिड स्फिअर बघायचं आहे आपल्याला. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर जर आपण थोडं नोटीस करून जर बघितलं तर मोमेंट ऑफ हॉलो स्फिअर चा जो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला दॅट इज युअर 2/3 mr². आपल्याला हा मोमेंट ऑफ इनर्शिया यूज करून आपल्याला सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली काढता येईल. कसा, जर आपण नोटीस केलं स्ट्रक्चर ऑफ युअर सॉलिड स्फिअर, तर मी काय केलं, एक्स डिस्टन्सला जाऊन एक इलेमेंट सिलेक्ट केला. इलेमेंट कसा आहे, तो हॉलो स्फिअरचा इलेमेंट आहे. तो पूर्णपणे असा हॉलो स्फिअरचा इलेमेंट आहे. एक डिस्टन्सला जाऊन मी सिलेक्ट केला. जर मी 0 म्हणजे ओरिजिन पासून जर असा एक छोटा इलेमेंट, दुसरा इलेमेंट, तिसरा इलेमेंट, असे खूप सारे इलेमेंट जर सिलेक्ट केले अप टू द आर डिस्टन्स, कळलं का, याची रेडियस काय या ठिकाणी आर रेडियस आहे. ही पूर्ण रेडियस काय याची अशी आर आहे, या लास्ट कॅपिटल आर पर्यंत, राईट इथपर्यंत. म्हणजे 0 पासून आर पर्यंत जर मी इलेमेंट सिलेक्ट केले असे हॉलो स्फिअरचे, तर मला पूर्णपणे काय मिळेल, सॉलिड स्फिअर मिळेल. म्हणजेच टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सॉलिड स्फिअर आय विल बी एबल टू यूज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर हॉलो स्फिअर. सॉलिड स्फिअरचा आपल्याला इझिली काढता येईल. पण या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला नोटीस करायची आहे, ती म्हणजे तुमची कोणती, की मास ऑफ दिस सॉलिड स्फिअर हे कसं आहे, थ्रू आउट द व्हॉल्यूम काय आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे. सो आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, व्हॉल्यूम मास डेन्सिटी यूज करावं लागेल, कारण याचा मास कसं डिस्ट्रीब्युटेड आहे, मास ऑफ सॉलिड स्फिअर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम मास डेन्सिटी आपण या ठिकाणी यूज करणार, दॅट इज युअर रो इक्वल्स टू m/v, राईट. रो इक्वल्स टू m/v आपण यूज करणार. व्हॉल्यूम ऑफ युअर सॉलिड स्फिअर आपल्याला माहित आहे काय असतो, रो इक्वल्स टू m/4/3 πr³. हा त्याचा काय झाला या ठिकाणी व्हॉल्यूम झाला. इथे झाली याची बेसिक प्रॉपर्टी. आता मोमेंट ऑफ इनर्शियाकडे कसं जायचं, मी जसं बोलल्याप्रमाणे की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्फिअर यूज करून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला रेडियसची आणि मासची फार गरज असते, बरोबर. तर या ठिकाणी काय केलं आपण, एक्स डिस्टन्सला जाऊन आपण काय केलं आहे, हा हॉलो स्फिअर या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. सो याचा पहिल्यांदा मास काय असेल, सो आपण त्याच्याकडे जाऊया. मास ऑफ इलेमेंटल हॉलो स्फिअर, राईट, हॉलो स्फिअर दॅट इज काय असेल, आता हे पण काय असेल, रोच असेल, रो इक्वल्स टू, बट आता हा काय घेतला आपण, छोटासा एलिमेंट घेतला म्हणून मास काय होईल त्याचं, छोटंसं मास दॅट इज युअर dm. आणि त्याचा आपल्याला व्हॉल्यूम घ्यायचा आहे दॅट इज युअर dv, राईट. सो dv या ठिकाणी काय येईल, रो इक्वल्स टू dm. डीव्ही कसा काढता येईल आपल्याला, या हॉलो स्फिअरचा डीव्ही याचा असा काढता येईल, हॉलो स्फिअरचा सरफेस एरिया काय असेल तो तुमचा, याचा सरफेस एरिया काय असेल 4πx² इंटू या हॉलो स्फिअरची विड्थ काय या ठिकाणी dx, राईट. सो ती dx आपण काय केली, याला मल्टिप्लाय केली, म्हणजे एरिया इंटू dx. हा काय मिळेल आपल्याला, व्हॉल्यूम मिळेल. हा व्हॉल्यूम आहे तुमच्या या सिलेक्टेड इलेमेंटल हॉलो स्फिअर रिंग, सिलेक्टेड हॉलो स्फिअरचा, राईट, दॅट इज दिस. सो मासीचं काय येईल तुमचं, सो देअरफॉर dm इक्वल्स टू रो इंटू 4πx² इंटू dx. सही है कहानी, बहुत बढ़िया. इक्वेशन फर्स्ट आपल्याला माहिती आहे काय, रो इक्वल्स टू दिस आहे. सो हा रो आपण इथं वापरूया. सो आपल्याला इझिली काढता येईल dm. सो dm इक्वल्स टू रो आपल्याकडे काय आहे m, हा 3 काय इकडं डिवाइड आहे, याला मल्टिप्लाय होईल. सो मी डायरेक्ट काय करतो 3m/4πr⁴, राईट, इंटू हे झालं आपलं रो. बाकीची टर्म ॲज इट इज काय तुमचा 4πx², बरोबर, x² इंटू dx. काय कट होईल या ठिकाणी 4π कट होऊन जाईल, राईट. बचेगा सिर्फ अपना dm इक्वल्स टू काय राहिलं मग 3m/r³ इंटू x² इंटू dx, बरोबर. हे आलं आपलं मास ऑफ युअर सिलेक्टेड इलेमेंटल हॉलो स्फिअर.
या मासला आता आपण यूज करणार टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सॉलिड स्पियर कम्प्लिटली. आणि आपण याचं काय करणार, पहिल्यांदा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी याचा उपयोग करणार. याला काय करणार, 0 पासून तर कॅपिटल R पर्यंत इंटिग्रेट करणार आणि इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, पूर्ण मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मी वेगळ्या पेनने लिहितो आणि इथं दाखवतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलेमेंटल hollow sphere काय येईल तो तुमचा, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ DI इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2/3 dmx², बरोबर का. आणि इंटिग्रेशन मी 0 टू कॅपिटल R घेतो, राईट. 0 पासून सेंटरपासून ओरिजिनपासून कॅपिटल R पर्यंत पूर्ण रेडियस. हे कळालं का, बहुत बढिया. DM या ठिकाणी टाकूया आपण, राईट. सो I इक्वल्स टू, हे बाहेर काढून घेऊ, जे कॉन्स्टंट आहे ते 0 टू R dm इंटू x², बरोबर. देन त्याच्यानंतर 2/3 ॲज इट इज, 0 टू R इंटिग्रेशन, त्याचं लिमिट पण ॲज इट इज. DM आपला जो आला आहे, हा DM आपण काय करू, इथून याच्यामध्ये टाकू. DM आपला काय आहे, 3m बाय r³ इंटू x² इंटू dx, हा आपला झाला DM, राईट. आणि x² ॲज इट इज इंटू x² तुमचा ॲज इट इज. क्लिअर. या ठिकाणी परत ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या बाहेर काढून घेऊ आपण. इथं जर नोटीस केलं तर हा 3 आणि तुमचा हा 3 बाहेर आल्यानंतर कॅन्सलच होणार आहे. सो कॉन्स्टंट टर्म होईल तुमची 2m, हा m बाहेर येईल आणि देन त्याच्यानंतर r³ सुद्धा बाहेर निघून येईल. इंटिग्रेशनमध्ये काय राहील या ठिकाणी, 0 टू R आणि इंटिग्रेशन काय होईल, x⁴ इंटू dx तुमचा ॲज इट इज, राइट. क्लियर है, बहुत बढ़िया. ज़्यादा कुछ नहीं करना भाई, अभी इस इंटीग्रेशन को सॉल्व करना है और आपका आंसर आपको आ जाएगा. सो 2m अपॉन r³, हे इंटिग्रेशन सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, x⁵ अपॉन 5, राईट. आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तुमचं ॲज इट इज 0 टू R. सही आहे. R आपल्याला या ठिकाणी पुट करायचं आहे, 0 तो 0च राहून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया तुमच्या सॉलिड स्पिअरचा क्यूब इंटू याच्या जागी काय टाकला, R टाकला, तर काय झाला तो r⁵ तुमचा ॲज इट इज, राइट है. हा 0 टाकला तो 0 येईल, मतलब डालने से भी कुछ मतलब नहीं बनता. सो ही लिमिट टाकला आपण. सो काय होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टर्म या ठिकाणी कॅन्सलेशन होईल. r³ हा कॅन्सल होईल या ठिकाणी तर काय येईल, 2 येईल, राईट. सो ज्या टर्म राहिल्या आहेत त्या लिहून घेऊ आपण. 2m, राईट, इथं कट झाला पूर्णपणे, अपॉन 1 घेतो मी, इंटू इथं काय राहिलं तुमचा r² अपॉन 5, राईट. हा r² आहे, राईट. मिल गया भाई, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सॉलिड स्पियर आपल्याला भेटला, राईट. सो देअरफॉर I इक्वल्स टू, दॅट इज युअर 2m r² अपॉन 5, 2/5 mr². दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सॉलिड स्पियर. महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, आपण सिलेक्ट केला आहे तुमचा हॉलो स्पियरचा एलिमेंट. हॉलो स्पियर जर असं आपण 0 पासून तर इथपर्यंत R रेडियसपर्यंत या लिमिटपर्यंत घेतलं तर आपल्याला सॉलिड स्पियर मिळेल. म्हणून आपण रेफरन्स कोणता घेतला, हॉलो स्पियरचा. आणि इवन दो हॉलो स्पियरचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आधी फाइंड आउट केला होता. सो त्या मदतीनेच आपण काय केला, सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली फाइंड आउट केला. आय होप दिस इज क्लिअर. नेक्स्ट आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया कोनचा, राईट. त्यामध्ये पण 2 कोन आहेत, एक हॉलो कोन आहे, दुसरा सॉलिड कोन आहे. तुम्ही हे पूर्ण लिहून घ्या.